सर्वात मोठी बातमी येते आता पुण्यामधून। वंशाला दिवा पाहिजे म्हणून नवऱ्याकडून पत्नीचा छळ। पुण्यात 26 वर्षीय गर्भवतीने दिला जीव। सविस्तर माहिती काय आहे, प्रकरण काय घडलेलं आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली तर नांदवणार नाही अशी धमकी देत पती सागरने विवाहितेला सातत्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे। वंशाला दिवा पाहिजे या पोकळ हट्टातून गर्भवती महिलेला जीव गमावा लागला। सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून गरोदर विवाहितेने विष प्राशन करून आपले जीवन संपवले। विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी सहकार पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मृत विवाहितेचे नाव ऋतुजा सागर चुंबळकर, वय 26 वर्ष, राहणार हेरंब अपार्टमेंट, बालाजीनगर असे आहेत। या प्रकरणी सहकार पोलीस ठाण्यात पती सागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी असलेल्या ऋतुजाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा हिचा विवाह जानेवारी 2024 मध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सागर चुंबळकर यांच्याशी झाला होता। ऋतुजा एका बँकेत काम करत होती तर सागर एका फायनान्स बँकेत कार्यरत होता। विवाहाच्या साधारण 1.5 वर्षानंतर ऋतुजा गरोदर राहिली तेव्हा सागर याने मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली तर नांदवणार नाही अशी धमकी देत तिला सातत्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे। पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा गणेशपेठ येथील माहेरी गेली होती। मात्र तिच्या वडिलांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा बालाजीनगर येथील सासरी परत पाठवले, परंतु मुलगाच झाला पाहिजे या सागरच्या हट्टापायी ऋतुजा प्रचंड मानसिक तणावाखाली होते। या तणावातूनच 4 महिन्याची गर्भवती असलेल्या ऋतुजाने विषारी औषध प्राशन केले। तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु 27 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला। पुण्यामधून ही अतिशय भयंकर घटना घडलेली आहे। ही घटना ऐकून तुम्हाला याविषयी काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती प्रेस करा। येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवत राहा। धन्यवाद।